नमस्कार. आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेत असताना मार्डी गटात फिरत होतो. त्यावेळेस फिरत असताना अचानकच या मार्डी गणाच्या उमेदवार भाजपच्या उमेदवार सुचिता विलासराव देशमुख या आपल्याला भेटलेल्या आहेत. बघूया आजचा प्रचाराचा दिवस त्यांचा कसा होता, काय म्हणता आजच्या दिवसात कुठे कुठे फिरला? आजचा खरं म्हटलं तर मार्डी गटातील आणि मार्डी गणातील मुख्य मुख्य केंद्र असणारं मार्डी गाव हे आमचं आज पूर्ण झालं प्रचारातलं. तर चालू आहे एकंदरीत प्रचार. काय प्रतिसाद कसा म्हणतोय? प्रतिसाद खूप पॉझिटिव्ह आहे. लोकांचे भरभरून प्रतिसाद येत आहेत की नक्कीच माणसं आता विकासाला खरंच महत्व देत आहेत. त्यांनाही कळतंय की खरंच विकास कुठून चालू होतोय. त्यामुळे लोकांचा नक्कीच भाजपलाच पाठिंबा आहे. तुम्ही म्हणताय की विकासाला प्रतिसाद, नक्की विकास म्हणजे कशा प्रकारचा विकास झाला या ठिकाणी? विकास म्हणजे हाच की रस्ते, पाणी, आरोग्य सेवा, म्हणजे ज्या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या त्याच भेटणं, खरं तर गाव पातळीवर त्याच भेटणं खूप महत्वाचं असतं. बाकी इतर भौतिक सुविधा किती असोत त्याच्याशी लोकांना काही घेणं देणं नसतं. तुमचे रस्ते, पाणी, आरोग्य सेवा याच मूलभूत गरजा आहे आणि त्याच भेटणं खूप गरजेचं आहे. आणि तेच आपले मंत्री महोदय त्याकडेच मुख्यतः प्रयत्नशील आहेत की घरोघरी पाणी पोचलं पाहिजे, गावोगावी रस्ते चांगले झाले पाहिजेत. हाच उद्देश आहे आणि हीच विकासाची कामे खूप आहेत गाव पातळीवर. तुमचा हा निवडणुकीचा पहिला अनुभव की यापूर्वी कोणती निवडणूक लढवली आहे तुम्ही? यापूर्वी ग्रामपंचायतसाठीच मी सरपंच म्हणून मी कार्यरत आहे. 4 वर्ष झाले. सरपंच पदाचा अनुभव कसा होता? काय कामं केली तुम्ही गावात? सरपंच पदाचं म्हटलं तर आमच्या गावातून बरीच अंतर्गत रस्ते, आपले जलजीवनचे कामं चालू आहेत. म्हणजे अंतिम टप्प्यात आहेत जलजीवनची कामे. परत गटारे आहेत आपले अंतर्गत रस्त्यांचे. परत आता आपण नव्याने मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियानामध्ये आमचं गाव स्पर्धेमध्ये आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत की आम्ही 1 नंबर, पहिल्या 3 नंबरमध्ये तरी आमचं गाव आणूच. शुभेच्छा तुम्हाला खरं तर त्या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान योजनेसाठी. तुम्हाला या जे गावा पातळीवर तुम्ही जे काम करताय त्या अनुभवाचा या पुढील जे आता प्रचार यंत्रणा सुरू आहे किंवा पुढे काय जर तुम्हाला मिळाली संधी तर त्याचा उपयोग होईल काय? काय वाटतं तुम्हाला? हो हो, नक्कीच होईल. कारण खरं तर आपण जेव्हा गाव पातळीवर काम करतो तेव्हाच कळतं की आपले पुढचे कामं काय असू शकतील, की आपल्याला पुढे काय करावं लागेल. म्हणजे थोडक्यात एक पायरीने आम्ही वरती चाललोय. पहिल्यांदा ग्रामपंचायत, आता तिथे समजले तर ठीक आहे, इथून पुढची कामे करायला पंचायत समितीमध्ये जावं लागते. तर तिथली कामे मंजूर करून आणून गाव पातळीवर अंमलात आणणे सोपंच पडेल. पण जसं तुम्ही गाव पातळीवर काही कामं केलीत, पंचायत समिती निवडणुकीत जर तुम्ही विजयी झालात तर असं काही तुमचं वेगळं तुमच्या विचार आहेत का डोक्यात की पंचायत समितीत आपल्याला अमुक एक काम करायचे का? लोकांना असं काय सांगाल की कोणत्या बेसवर तुम्ही मतदारांकडून मताची मागणी करताय? पंचायत समितीमार्फत गावाचा विकास आणि पंचायत समितीमार्फत प्रत्येक गावोगावी निधी जो येतो वरून मंजूर होणारा, ते प्रत्येक गावापर्यंत सारख्या, म्हणजे ज्या त्या लोकसंख्येप्रमाणे निधी वाटप होऊन प्रत्येक गावोगावी तो निधी विकासावर खर्च व्हावा, हेच उद्देश असणार आहे. आपण पाहिलं तर आता आपल्याबरोबर सुचिता विलासराव देशमुख या होत्या. प्रचाराची धामधुमीतून धावपळीतून आता संध्याकाळ झाली आणि ते आपल्याला भेटलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की माझा जो सरपंच पदाचा प्रशासकीय अनुभव आहे, मी जो अनुभव घेतलेला आहे त्या अनुभवाचा मी माझ्या पंचायत समिती निवडणुकीत मी जिंकल्यानंतर माझ्या जनतेसाठी मतदारांसाठी तो अनुभवाचा उपयोग करेन. धन्यवाद.